नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता दहीहंडीच्या दिवशी सायली डोक्यावरती पडलेली असते आणि जेव्हा तिला डोक्याला जब्बर असा मार बसतो तेव्हा इथे 22 वर्षांपूर्वीचा भूतकाळ हा आता सायलीला आठवलेला असतो. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता डोक्याला मार बसल्यानंतर तिची गेलेली स्मृती ही परत आलेली असते. आणि जेव्हा इथे सायली आपली ओळख सगळ्यांना सांगते तेव्हाच इथे सगळ्यांना आता सायलीच ही खरी तन्वी असल्याचं सत्य समजतं. आणि त्यानंतरला सायलीने इथे स्वतःच्या तोंडून आपली ओळख सांगितलेली असते आणि ती ओळख ऐकल्यानंतर इथे आता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो, कारण सगळ्यांना सायली हीच तन्वी असल्याचं समजलेलं असतं. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता 20-22 वर्षानंतरचा भूतकाळ आठवल्यानंतर इथे सायलीने स्वतःच्या तोंडाने आपली ओळख ही आपल्या कुटुंबियांना करून दिलेली असते आणि अशा काही गोष्टी आपल्या कुटुंबियांना सांगितलेल्या असतात. त्या ऐकल्यानंतर इथे खूप मोठ्या सत्याचा उलगडा झालेला असतो. आणि त्याचबरोबर इथे खरी तन्वी कोण आहे हे सुद्धा सुभेदार किल्लेदार आणि मधुभाऊ यांनासुद्धा कळलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता सायलीने आपल्या कुटुंबियांना घरी जेवणासाठी बोलवलेलं असतं. जेव्हा इथे सायली अर्जुनला म्हणते की तब्बल 2-2.5 वर्षानंतर मला माझा आश्रम परत मिळालेला आहे आणि त्यामुळे मी माझ्या सासरच्या लोकांना माझ्या माहेरी इन्व्हाइट करते. त्यांच्यासाठी मी स्वतःच्या हाताने जेवण बनवणार आहे आणि त्यांना प्रेमाने वाढणार आहे. तेव्हा इथे अर्जुन आता संपूर्ण सुभेदार कुटुंब, किल्लेदार कुटुंब यांना विनंती करतो आणि म्हणतो की सायलीने आपल्या सगळ्यांसाठी खूप काही केले, त्यामुळे आता सायलीच्या आयुष्यामध्ये आनंदाचा क्षण आला आहे. आत्तापर्यंत ती जशी वागत आली, जे काही ते आपल्यासाठी करत आली आणि तिने आपल्या आयुष्यामध्ये जे काही निर्णय घेतलेत हे फक्त आणि फक्त मधुभाऊ आणि आश्रम यासाठीच घेतलेले आहेत. त्याच्यामुळे आता तिच्या आयुष्यामध्ये 2-2.5 वर्षानंतर हा आनंदाचा क्षण आला आहे. तिचे मधुभाऊ परत आलेत आणि वात्सल्य आश्रम तिला परत मिळाले, तिचं घर तिला परत मिळाले आणि त्यामुळे तिच्या आनंदाच्या क्षणामध्ये आपणसुद्धा सामील व्हायला हवं असं तिला वाटतं, अशी तिची इच्छा आहे. तेव्हा तुम्ही सगळेजण नक्की या असं अर्जुनने पुन्हा पुन्हा सगळ्यांना सांगितलेलं असतं. कारण जेव्हा इथे प्रताप काका तिच्या घरी जाण्यासाठी एकटेच तयार होतात आणि पूर्णाजी आणि कल्पना सरळ नकार देतात तेव्हा सायलीच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी आलेलं असतं आणि ते अर्जुनला अजिबात आवडत नाही. तेव्हा तो पर्सनली जाऊन पूर्णाजी, त्याचबरोबर कल्पना, अस्मिता सगळ्यांना समजावतो आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, अर्जुन स्पेशली इथे प्रतिमा आत्या आणि इथे रविराज काका, सुमन, नागराज यांनासुद्धा फोन करतो आणि म्हणतो की उद्या सगळेजण तुम्ही जर सायलीच्या घरी आलात तर तिला खरंच खूप बरं वाटेल. तिने आपल्यासाठी खूप काही केले, आता आपणही तिच्यासाठी थोडंसं काहीतरी केलं तर तिला आनंदच होईल ना. तेव्हा इथे आता रविराज काका, प्रतिमा आणि इथे आता पूर्णाजी, प्रताप काका, अस्मिता सगळेजण आश्रमामध्ये आलेले असतात. तेव्हा इथे सगळेजण येऊन सायलीला सरप्राईज देतात आणि तेव्हा प्रेक्षकांनो, सायली सगळ्यांचा व्यवस्थित पाहुणचार करते, सगळ्यांना स्वतःच्या हाताने जेवण वाढते आणि पोटभर सगळ्यांना जेवायला वाढते स्वतःच्या घरामध्ये. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आश्रम रविराज काका आणि प्रतिमा दोघेजणं बघत असतात. तेव्हा प्रतिमाला इथे भिंतीवरती एक ड्रॉइंग दिसते. तेव्हा ती म्हणत असते की हे असं चित्र तर माझी लहानपणी तन्वी काढायची. तेव्हा मधुभाऊंनी प्रतिमाचं बोलणं ऐकलेलं असतं. त्यानंतर सगळेजण आश्रमामध्ये एकत्र वेळ घालवतात आणि तिथून निघून जातात. तेव्हा इथे मधुभाऊ आता सायलीच्या लहानपणीच्या वह्या, तिचे ड्रॉइंग बुक हे बघत असतात. तेव्हा एक चित्रकला वही ते आपल्या हातामध्ये घेतात, त्याच्यावरती नाव असतं सायली मधुकर पाटील. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की ही तर माझ्या साहूची चित्रकलेची वही आहे आणि म्हणून ते एक पान आता उघडून बघत असतात. तेव्हा 2-3 पानं बघितल्यानंतर इथे सायलीच्या इथे चित्रकलेच्या वहीमध्ये तसंच चित्र असतं जे तिने भिंतीवरती रेखाटलेलं असतं. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की हे चित्र तर माझ्या साऊने काढलेलं आहे, मग भिंतीवरचं चित्रसुद्धा माझ्या साऊनेच काढलं आहे. मग प्रतिमाताई असं का म्हणाल्या की लहानपणी माझी तन्वीसुद्धा असंच चित्र काढायची, असं का बरं प्रतिमा आत्या म्हणाल्या असतील, असा प्रश्न आता मधुभाऊंना पडलेला असतो. आणि ते म्हणतात याचा अर्थ माझी साऊच तर इथे तन्वी नाही आहे ना.
तेव्हा इथे मधुभाऊंना संशय आलेला असतो आणि त्यामुळे त्यांना या गोष्टीची आता शहानिशा करायची असते. त्यांना हे सत्य जाऊन आता सायलीला सांगायचं असतं. प्रेक्षकांनो, इथे मधुभाऊ आता या गोष्टीची शहानिशा करतच असतात की माझी सायली तर खरी तन्वी नाही आहे ना, ती प्रिया एक नंबरची खोटारडी मुलगी आहे. कदाचित तिने हे सुद्धा सगळ्यांना खोटंच सांगितलं असेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सुभेदारांच्या घरी आता दहीहंडी असते. तेव्हा इथे आता आश्रमामध्ये सुद्धा दहीहंडीचं इन्व्हिटेशन गेलेलं असतं. सगळ्या लोकांना आता दहीहंडीसाठी बोलावलेलं असतं. तेव्हा सायली म्हणते, मधुभाऊ तुम्हाला सगळ्यांना दहीहंडीसाठी यायचं आहे हां? तेव्हा मधुभाऊ म्हणतात, हो नक्की, मी येईन ना. तेव्हा मधुभाऊंना आता येऊन इथे लहानपणीची तन्वी नक्की कशी दिसत होती, तिचे फोटो मला बघायचे आहेत, असं मधुभाऊ म्हणत असतात. म्हणजे त्यांच्याकडे असलेला सायलीचा फोटो आणि लहानपणीच्या तन्वीचा फोटो हा जर सारखाच असेल तर माझी तन्वी ही माझी साऊच आहे, असं मधुभाऊ म्हणतात. तेव्हा इथे आता मधुभाऊने ठरवलेलं असतं की आपण इथे आता रविराज किल्लेदार किंवा इथे प्रतिमा आत्या यांना तर विचारायचंच, पण सुभेदारांच्या घरी गेल्यानंतर इथे लहानपणीच्या तन्वीचे फोटो बघायचे. लहानपणीची तन्वी कशी दिसायची हे मला बरोबर माहिती आहे, त्यामुळे मला फक्त सायलीचा फोटो बघायचा आहे, असं मधुभाऊ म्हणत असतात. आणि तेव्हा ते सुभेदारांच्या घरी आल्यानंतर हॉलमध्ये लहानपणीच्या तन्वीचे कुठे फोटो आहेत का ते बघत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मधुभाऊ शोधाशोध करत असताना ही गोष्ट नागराजला समजलेली असते आणि नागराज विचारतो की मधुभाऊ काय शोधताय काय तुम्ही इथे? तेव्हा मधुभाऊ म्हणत असतात की मला आहे ना लहानपणीच्या तन्वीचा फोटो बघायचा आहे, ती कशी बघायची, कशी दिसायची हे मला बघायचं आहे. तेव्हा इथे नागराजला मधुभाऊंवरती संशय येतो. तेव्हा इथे नागराज म्हणतो, का तुम्हाला अचानकपणे आता लहानपणीच्या तन्वीचा फोटो का बघायचा आहे? अहो, आमच्या तन्वीला तुम्हीच तर लहानाचं मोठं केलं आहे ना, आमच्या तन्वीला म्हणजे तुमची प्रिया. तेव्हा इथे मधुभाऊ म्हणतात, हो मला माहिती आहे, पण मला पुन्हा एकदा या घरामध्ये तन्वीचे कसे फोटो आहेत ना ते मला बघायचं आहे. तेव्हा इथे नागराजला आता मधुभाऊंवरती संशय आलेला असतो. तेव्हा इथे नागराजला कळतं की मधुभाऊंना कदाचित आता तन्वी कशी दिसायची याची शहानिशा करायची आहे. एकदा का लहानपणीच्या तन्वीचा फोटो बघितला का हा थेरडा लगेचच ओळखेल की लहानपणीची तन्वी म्हणजे सायलीच आहे म्हणून, कारण सायलीलासुद्धा लहानपणापासूनच याने आता लहानाचं मोठं केलं आहे. तेव्हा इथे नागराज प्रयत्न करतो की इथे काही करून मधुभाऊंना थांबवायचं. त्यामुळे इथे नागराजने मधुभाऊंवरती हल्ला केलेला असतो, त्यांना जखमी केलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, ही गोष्ट ऐकलेली असते अद्वैतने. कला अद्वैतसुद्धा इथे आता सुभेदारांच्या घरी दहीहंडीसाठी आलेले असतात. त्यांना पण इन्व्हाइट केलेलं असतं. जेव्हा इथे नागराज आता मधुभाऊंवरती हल्ला करताना इथे अद्वैत बघतो, तेव्हा अद्वैत ही गोष्ट आता बाहेर अर्जुनला सांगायला येतो. तेव्हा मधुभाऊंना वाचवताना इथे अद्वैतच्या कपड्यांना रक्त लागलेलं असतं. तेव्हा इथे अद्वैत येऊन अर्जुनला आवाज देतो आणि म्हणतो, अर्जुन लवकर इकडे ये. आणि तो म्हणतो की मला ना तुला सायलीच्या आईवडिलांचं सत्य सांगायचं आहे, कारण हे सत्य मधुभाऊंनी अद्वैतला सांगितलेलं असतं. त्यामुळे आता इथे अद्वैत मधुभाऊंचं सत्य म्हणजे इथे मधुभाऊंनी त्याला सांगितलेलं सायलीच्या आईवडिलांचं सत्य जेव्हा अर्जुनला सांगायला जाणार, तेवढ्यातच इथे दहीहंडी फोडण्यासाठी सायलीवरती चढलेली असते आणि ती अद्वैतचं बोलणं ऐकते की मला तुला सांगायचं आहे सायलीच्या आईवडिलांचं सत्य. हे ऐकल्यानंतर आता सायली वरून दहीहंडीवरून खाली डोक्यावरती पडते, जोरात आदळते. तेव्हा तिच्या डोक्याला जब्बर मार लागलेला असतो आणि तेव्हा सायली आता बेशुद्ध झालेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, सायलीला चेक करण्यासाठी डॉक्टर आलेले असतात आणि ते तिला चेक करतात, डोक्याला पट्टी वगैरे करतात. तेव्हा इथे सायली आता सगळ्यांकडे बघत असते आणि तेव्हा तिला 22 वर्षांच्या आधी ज्या गोष्टी घडून गेलेल्या असतात, म्हणजे लहानपणीच्या गोष्टीसुद्धा तिला आता आठवायला लागलेल्या असतात. आणि सायली आता सगळ्यांकडे बघते आणि म्हणत असते, काय झालं, मी इथे काय करते? तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, बायको तू पडली होतीस, तुझ्या डोक्याला लागले. तेव्हा सायली म्हणते, हो का, पण मी कशी काय पडले? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, सायली तू शांत हो, तू जास्त बोलू नकोस. तेव्हा इथे आता सायली म्हणत असते, अहो असं काय करताय, मला सायलीच बोलणार आहात का आता? माझं खरं नावसुद्धा आहे, मधुभाऊने सायली नाव ठेवलं आहे, पण माझं खरं नाव आहे तन्वी, मला तन्वी अशी हाक मारा ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, काय तुझं खरं नाव तन्वी आहे? तेव्हा सायली म्हणते, हो, आणि माझे आई बाबा कुठे आहेत? मधुभाऊ माझे आई बाबा कुठे आहेत? मधुभाऊंना ती सगळीकडे बघत असते, मधुभाऊ तिला कुठेच दिसत नाही.
तेव्हा इथे आता प्रतिमा तिथे असते. तेव्हा इथे सायली म्हणते, आई अगं तू इथे ये ना, तू का तिकडे उभी राहिलीस? तेव्हा प्रतिमाचा हात पकडून ती आपल्या जवळ बसवते आणि म्हणते, आई अगं मला खूप लागलं का? सॉरी हां, मला माफ करा. माझ्यामुळे तुमच्या सगळ्यांचा इथे आता प्लॅन फ्लॉप झाला ना. माझ्यामुळे तुम्हाला दहीहंडी एन्जॉय करता आली नाही. बरोबर ना? तेव्हा इथे रविराज काका म्हणतात, तू असं का बोलते सायली? तू तन्वी आहेस म्हणून? तेव्हा सायली म्हणते, बाबा मी तन्वीच आहे. अहो असं काय करताय? माझं संपूर्ण नाव आहे तन्वी रविराज किल्लेदार. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सायलीची स्मृती परत आलेली असते. म्हणजे ती तन्वी आहे, त्याचबरोबर तिचे आईवडील कोण आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तिच्या लक्षात असतात. तेव्हा प्रतिमा म्हणते, तू माझी तन्वी आहेस? तेव्हा रविराज काका म्हणतात की तुझा तळपाय बघू दे. तेव्हा सायली म्हणते, बाबा ती तळपायावरती असलेली इथे तुळशीपत्राची जन्मखून तुम्हाला आतासुद्धा बघायची आहे. आता मी मोठी झाले बाबा. लहानपणी पण तुम्ही सारखे बघायचात आणि म्हणायचात की ज्यांच्या पायावरती तुळशीपत्राची खूण असते ते लोक नशीबवान असतात म्हणून. बरोबर ना? रुक्मिणीचं रूप असतं. तुम्ही लहानपणीसुद्धा मला असंच म्हणायचात, हो की नाही आई? आणि मग मला कुणाची दृष्ट लागायला नको तेव्हा आई मला काळा टिक्का लावायची. बरोबर ना आई? तेव्हा इथे प्रतिमा, त्याचबरोबर रविराज काका, संपूर्ण सुभेदार कुटुंब सायलीकडे आश्चर्याने बघत असतात. कारण इथे सायली आता बरी होत आलेली असते. तिची आता स्मृती परत आलेली असते. तिला 22 वर्षांचा भूतकाळ आठवलेला असतो. तेव्हा सायली म्हणते की तुम्हाला माहिती आहे का अहो माझा अपघात झाला होता ना, तेव्हा मी माझ्या आईवडिलांपासून वेगळे झाले होते. मला आठवतं आहे सगळं, पण मला आधीचं सुद्धा आठवतं आहे. म्हणजे मी कोण आहे, मी कुठे होते, हे सगळं मला आठवतं आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, याचा अर्थ तू तन्वी आहेस का लहानपणीची? तेव्हा सायली म्हणते, हो अहो मीच तन्वी आहे. हे बघा तळपायावरती असलेली तुळशीपत्राची खूण. आमचा अपघात झाला होता. मला सगळं काही आता आठवतं आहे. म्हणजे इतकी 20-22 वर्ष मला ज्या गोष्टी अजिबात आठवत नव्हत्या, डोक्यावर पडल्यामुळे मला आता बऱ्याचशा गोष्टी आठवायला लागल्या आहेत. तेव्हा इथे मधुभावना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असतं. त्यांची ट्रीटमेंट सुरू असते आणि त्यांच्याबद्दल सध्या तरी सायलीला काहीही सांगितलेलं नसतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता रविराज काका, त्याचबरोबर सर्व लोकांना अजून एक महत्त्वाची गोष्ट कळलेली असते आणि ती म्हणजे की सायली ही जर तन्वी आहे तर प्रिया आपल्या घरामध्ये तन्वी म्हणून का घुसली होती? याचा अर्थ प्रियाला माहिती होतं की सायली हीच तन्वी आहे आणि म्हणूनच तिने इथे सायलीकडे असलेले पुरावे आपल्याला दाखवत तन्वी म्हणून ती आपल्या घरामध्ये घुसली होती. कारण इथे सायलीची स्मृती गेली होती. तिला तर आठवतच नव्हतं ती कोण आहे, तिचे आईवडील कोण आहेत आणि म्हणूनच या संधीचा फायदा घेऊन प्रिया आपल्या घरामध्ये तन्वी म्हणून आली आणि ती इथे आपलं कुटुंब उद्ध्वस्त करत होती. माझ्या सख्ख्या मुलीला माझ्यापासून दूर ठेवलं आणि या घरामध्ये स्वतःच तन्वी असल्यासारखी वावरत होती. याचा अर्थ त्या मुलीने मला फसवलं, माझी फसवणूक केली. तिच्यावरती अजून एक फ्रॉडचा गुन्हा दाखल केला पाहिजे असं रविराज काका म्हणतात. तेव्हा इथे प्रतिमा, रविराज काका आपल्या मुलीला सायलीला मिठी मारतात. कारण सायली हीच त्यांची मुलगी आहे हे आता सिद्ध झालेलं असतं. तेव्हा इथे तळपायावरती असलेली तुळशीपत्राची खूण आणि चेहऱ्यामध्ये इथे आता तेच हावभाव जे लहानपणीच्या तन्वीच्या चेहऱ्यावरती असतात, तो निरागस चेहरा, तेच हावभाव आणि तेच सुंदर डोळे, तोच निरागसपणा, हे सगळं आता त्यांना लहानपणीच्या तन्वीमध्ये जे दिसायचं ते सायलीमध्ये दिसत असतं. तेव्हा इथे रविराज काका प्रतिमा आधी म्हणालेले असतात की आम्हाला सायलीसारखी मुलगी असती तर बरं झालं असतं. तन्वी ही सायलीसारखी हवी होती. सायलीमध्ये जे गुण आहेत, जे मधुभाऊंचे संस्कार सायलीवरती झालेत ते प्रियावरती का झाले नाही? कारण प्रिया ही आमची मुलगीच नाही आहे, तर सायली हीच आमची मुलगी आहे हे सत्य आता प्रतिमाला कळतं. तेव्हा इथे प्रतिमाचा आनंद आता गगनात मावेनासा होतो. इथे तर आता अस्मिताचे डोळे मोठेच झालेले असतात. अश्विनलासुद्धा कळतं याचा अर्थ जिला मी तन्वी म्हणून लग्न करून या घरामध्ये घेऊन आलो ती एक फ्रॉड मुलगी आहे. तिने मला फसवले, त्याचबरोबर माझ्या कुटुंबियांनासुद्धा फसवले. मी तिला आता कधीच माफ करणार नाही. तेव्हा इथे आता अर्जुनचं लग्न तन्वीबरोबरच झालं आहे याचा पूर्णाजीला आनंद झालेला असतो. पूर्णाजी म्हणत असते की याचा अर्थ इथे 22 वर्षांपूर्वी प्रतिमाला दिलेलं वचन माझं नकळतपणे का होईना पण देवी आईने स्वतःहूनच ते पूर्ण करून घेतलं आहे. आणि इथे अर्जुनने सायलीबरोबर लग्न करून तेव्हा आम्हाला वाटत होतं की खूप मोठी चूक केली, पण खरं तर त्याने सायलीबरोबर लग्न करून आमचंच इथे ओझं हलकं केलं.
बरं झालं अर्जुन सायलीला घेऊन या घरात आला, नाहीतर सायली आता इथे नसती, असं सुद्धा इथे पूर्णाजी म्हणते. त्यामुळे इथे सगळेजण आता सायलीचे खूप खूप लाड करतात. सायलीला इथे आपला भूतकाळ आठवल्यानंतर तिला तिची ओळख पटलेली असते आणि तीच ओळख तिने आता सर्व लोकांनासुद्धा पटवून दिलेली असते आणि सांगितलेलं असतं की मी सायली पण आहे, पण मी खरी तन्वीसुद्धा आहे, हे सुद्धा सायलीने सगळ्यांना सांगितलेलं असतं.